नमस्कार, न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा। माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी भिंती केल्या बोलक्या, गोंदियाच्या देवरी नगरपंचायतीचा उपक्रम। बीडमधील शिवसेना ठाकरे गट कृषी मंत्र्यांविरोधात आक्रमक। आजपासून उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पिण्याच्या पाण्याचा विसर्ग सुरू। आणि वडिलांच्या खून प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, मुलाचं बीड जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर आपण सविस्तरपणे आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा। गोंदियातील जिल्हा परिषद हायस्कूल देवरी आणि मनोहर भाई पटेल माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी भिंतीवर चित्र काढून जनजागृती केली आहे। आपली पृथ्वी कशा प्रकारे चांगली राहील याबाबतची जनजागृती करत प्लास्टिक मुक्तीचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला आहे। या उपक्रमांतर्गत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। प्रदूषण होत आहे, त्यावर बंदी कशी घालायची त्या विषयावर चित्र काढतो। भिंती चित्र आहे ते वसुंधरा, प्लास्टिक, सेव्ह अर्थ। शेतकरी कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे चर्चेत आले होते। माणिकराव कोकाटेंच्या विधानाचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त होत आहे आणि या दरम्यान शिवसेना ठाकरे गटानं बीडमध्ये माणिकराव कोकाटेंच्या विरोधात आंदोलन केलंय। ठाकरे गटानं कोकाटेंच्या प्रतिमेला चक्क शेण फासून निषेध व्यक्त केलाय। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेमकं काय आंदोलन आहे, काय रोष आहे? आता 3 दिवसाखाली जो हा मस्ती आलेला हरामखोर कोकाटे मंत्री यांनी जे बेताल असे वक्तव्य केलेले शेतकऱ्याच्या बद्दल, कारण की शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे आणि त्या पोशिंद्याबद्दल हे जे हरामखोर कोकाटेंनी जे वक्तव्य केलेले, तो म्हणतो की कर्ज माफी तुम्हाला केलेली ते पैसे तुम्ही कुठं घालता? अरे मना हरामखोरा, त्या शेतकऱ्याकडे पैसे नाही त्याच्यामुळे त्याचा कर्जमाफी करतो आणि तू सांगा लागला की शेतकऱ्याची कर्जमाफी केल्यानंतर त्याचे पैसे तुम्ही कुठं ठुता? अशा ह्या हरामखोर कोकाटेची तात्काळ हकालपट्टी पक्षातून करायला पाहिजे। ह्यांना माज आलेला आहे, ह्यांना सत्तेचं, आणि त्याच्यानंतर परत तो दौरा करतोय। थोडं सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर हे नाही, घमंड दाखवतो, घमंड गुरमी दाखवतो। त्याच्यामुळे या हरामखोर मंत्र्याची तात्काळ पक्षातून हकालपट्टी ह्या भाजप सरकारने करायला पाहिजे, ह्या मिंदे सरकारने करायला पाहिजे, हे अजित पवारनी सुद्धा करायला पाहिजे। आणि जर ह्याच्या व्यतिरिक्त जर आता ह्या कोकाट्यांनी लाखाच्या पोशिंदाबद्दल, शेतकऱ्याबद्दल जर अपशब्द बोलल्या तर त्याचे कपडे काढल्याशिवाय हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक शांत बसणार नाहीत। नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील धावरी या गावच्या एका तरुणास अज्ञात व्यक्तीने जबर मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती। मात्र जेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा आईनेच मुलाचा जीव घेतल्याचं समोर आलंय। गेल्या अनेक दिवसांपासून मुलगा हा दारू पिऊन अतिशय त्रास देत असल्याने मुलाला ठार केल्याचं आईने कबूल केलंय। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नरसप्पा नागा राऊत राहणार धावरी खुर्द, जिल्हा नांदेड याच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला। परंतु घटनास्थळावर पडलेल्या बांगड्याचे तुकडे आणि मयताची आई श्रीमती नागाबाई नागा राऊत हिच्या हातातील बांगड्या या सारख्या दिसून येत असल्याने, तसेच तिच्या अंगावरील लुगड्यावर व ब्लाउजवर रक्ताचे डाग दिसून येत असल्याने आम्हाला त्याचा संशय आल्याने आम्ही तिला गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करता ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे गुन्ह्याची कसोशीने सखोल विचारपूस केली असता तिने गुन्हा केल्याचं कबूल केलं। महिलांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारच्या महिला बाल विकास विभागाच्या वतीने प्रत्येक शाळेतील मुली, महिला शिक्षकांना आत्मरक्षणाचे धडे देण्यासाठी जुडो, कराटे यांचं प्रशिक्षण देण्यात येतं। हे प्रशिक्षण देण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने 3 NGOची निवड करण्यात आली आहे। या NGOने प्रत्येक शाळेत जाऊन 120 तास प्रशिक्षण द्यायचं होतं, पण या NGOने फक्त 1 दिवस शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याचं उघड झालंय।
शासनाच्या डोळ्यात धूळ फेकत तिन्ही एनजीओने तात्कालीन अधिकारी व राजकीय नेत्यांच्या मदतीने 8,500 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं म्हणून 85 लाख रुपयांची उचल केल्याचं समोर आलंय। या एनजीओने प्रशिक्षण न देता शासनाची फसवणूक करत गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलंय, अशी तक्रार यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। 22-23 मध्ये कराटे प्रशिक्षणाकरता आमच्या शाळेमध्ये त्या संस्थेचं नाव मला माहीत नाही, पण ते लोक शाळेमध्ये आले होते आणि आम्ही जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी SC STच्या पोरांना प्रशिक्षण देण्याकरता आले आहोत असं सांगितलं। आणि त्यांनी मुलांना SC STच्या काही मुलांना हॉलमध्ये उभं करून ठेवले आणि असं 2-4 काही टिप्स कराटेच्या त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर मग अर्धा तास आणि मग त्याच्यानंतर ते निघून गेले आणि पुन्हा कधी परत आलेले नाहीत। तुम्ही या संदर्भात काही माहिती घेतली, काय तुम्हाला याच्यामधून माहिती पडली? या संदर्भामध्ये मी माहिती घेण्याचा प्रयत्न तसं केलं नाही, परंतु जिल्हा परिषद अंतर्गत त्यांनी आम्ही इथं आलो आहे आणि मुलांना 120 दिवस आम्हाला प्रशिक्षण द्यायचं आहे असं सांगितलं, परंतु फक्त एकच दिवस ते या ठिकाणी आले प्रशिक्षण देण्याकरता आणि त्याच्यानंतर पुन्हा कधी या ठिकाणी भटकले सुद्धा नाही। आणि या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर एक महत्त्वाची बातमी आहे। अंबाजोगाई येथील साखर कारखाना परिसरातील आक्रमक रहिवाशांनी केलेल्या मागणी संदर्भात अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखाना या परिसरात आम्ही कित्येक वर्षांपासून राहत आहोत। आमच्या अनेक पिढ्या येथे राहिलेल्या आहेत। आम्ही कर्ज काढून इथे घरं बांधली आहेत, त्यामुळे आम्हाला येथून उठवू नका असा धडधकट आक्रमक पवित्रा येथील रहिवाशांनी घेतलाय। या रहिवाशांना अंबा सहकारी साखर कारखान्यानं बेकायदेशीर रहिवासी असल्याने येथून हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत। यावेळी हे रहिवासी आक्रमक झालेत। सोडायची म्हणून तर आम्ही म्हणलं की इथून आमची एवढी जागा सोडा, तुम्हाला काय करायची ती करा। तर ते काय म्हणतात, आम्हाला तुम्हाला आम्ही हे करू म्हणते, पुरावा का हाय, कुठं काय सांगा म्हणते, तुमच्या नावचं काय हाय, दानपत्र आहे का तुमच्यापाशी, असे धमकी द्यायला देतात। कोण होते ते? ते अंबाजोगाईची माणसं होते। किती जण होते? 4 जण 5 जण होते। 5 जण होते ते आलेले। जागा विकली, 2 फुलाटवर होते आणि 3 जण 2 गाड्या साध्या होत्या आणि मोठ्या मोठ्या गाड्या 15 दिवसांनी दवाखान्यापासून येते तर दवाखान्यापासून समजायला दाखवित येतं, पाणी कुंडी दाखवित येतं, नारी कुंडी दाखवित येतं। मग तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या घरात सोडून त्यांना काय अपघात, वाहतूक नियमांचं उल्लंघन, गुन्हेगारी कृत्य आदी कारणांमुळे जालना पोलिसांनी ठाण्यात आणून लावलेल्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे।
जालना जिल्ह्यातील 19 पोलीस ठाण्यांच्या आवारात कोट्यवधी रुपयांची जवळपास 1352 वाहनं अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत उभी असल्याने त्यांचं अक्षरशः भंगार होत आहे. शिवाय ठाण्यातील जागाही अपुरी पडतीये. वारंवार सूचना देऊन ही सदर वाहनं घेऊन जाण्यास वाहन मालक पुढे येत नसल्याने पोलीस प्रशासन आता या वाहनांचा लिलाव करणार आहे. बीडच्या जामगाव येथील वडिलांचा खून केल्याप्रकरणी सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी करत मुलाने चक्क बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलंय. धनु दामू रणसिंग असं या मुलाच्या वडिलांचं नाव होतं. त्यांचा पारगाव जोगेश्वरी या शिवारात मृतदेह आढळून आला होता. यामध्ये सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी करत आदित्य धनु रणसिंग यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलंय. आणि कशासाठी बसला आहात तिथं? माझं नाव आदित्य धनुरण सिंग, माझ्या वडिलांचं नाव धनु दामोदर सिंग. 10 मार्च 2025 रोजी माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली. आरोपी दोघंजण आरोपी होते. त्यांचं नाव समीर अकबर शेख आणि हर्षल शेख. ते आरोपी आता अटक येतं. आमचं म्हणणं एवढंच आहे, त्यांना फाशी झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवलं पाहिजे. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पाठीमागं बोर्डवरती नोंद केली. माझ्या कुटुंबियांना काहीच जीवितहानी होऊ नये त्यामुळे तात्काळ आम्हाला पोलीस स्टेशन जामगाव दिलं पाहिजे. शासकीयमध्ये अजून भेटले नाही, ती पण देण्यात यावी. आणि या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेत आहोत. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत. पुढची बातमी कृषी विश्वातून. कॉटन शेडर मशीन शेतकऱ्यांसाठी आता फायद्याची ठरतीये. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावातील जरंडी येथील शेतकऱ्याने ट्रॅक्टरवरील शेडर मशीनद्वारे शेतातील उभी कपाशीच्या पराटीची कुट्टी करून शेतात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत तयार केलंय. यामुळे हा शेतकरी चांगलंच उत्पन्न घेतोय. 1 एकर पराठी काढायला शेतकऱ्यांना 1000 रुपये खर्च येत असताना शेतकऱ्याच्या या प्रयोगाचं सर्व स्तरावरून कौतुक केलं जात आहे. शासनाकडून शेडर मशीनसाठी 80,000चं अनुदान देखील दिलं जातं. नमस्कार, मी संदीप भास्कर महाजन, राहणार जरंडी, तालुका सोयगाव, जिल्हा संभाजीनगर येथील शेतकरी असून कॉटन कुट्टी करत आहेत. कॉटन श्रेडरच्या सहाय्याने कपाशी कुट्टी करत आहेत, जेणेकरून आपल्याला जे आपण कपाशी उपटून सनी बाहेर टाकत होतो किंवा त्याला जाळून टाकत होतो, तर आता ह्या कॉटन श्रेडरच्या सहाय्याने आपण त्याचे बारीक तुकडे करून शेतामध्ये टाकत आहोत आणि ते कालांतराने कुजतात आणि तेच आपल्याला सेंद्रिय खत म्हणून तयार होते. त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न वाढतं, जमीन भुसभुशीत होते आणि त्याला एकरी 1000 रुपये खर्च आहे कॉटन श्रेडरच्या सहाय्याने केलं तर. आणि आपण जर समजा मजूर लावून सनी जर ते उपटले किंवा बाहेर टाकायचा प्रयत्न केला तर ते 1,500 ते 2,000 रुपयापर्यंत खर्च येतो.
त्याच्यामुळे याचा इथलाही खर्च वाचतो आणि याच्यामुळे आपले सेंद्रिय खत तयार झाल्यामुळे जमिनीची पोत सुधारते. पुण्यातील कोथरूडमधील अर्श नावाच्या युनिसेक्स सलूनमधून एका हिंदू मुलीला सलून मालक जावेद याने कलमा पठण करायला लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बाहेर कोणाला सांगू नये यासाठी संबंधित तरुणीला 1 लाख रुपये देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, अशी माहिती पुणेच्या भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड यांनी दिली आहे. इतकंच नव्हे तर या तरुणीचं लग्न लावून तिचं धर्म परिवर्तन देखील केल्याचा आरोप त्यांनी केलाय. यासंबंधी कार्यकर्त्यांनी संबंधित इस्माला बेदम चोप देत कोथरूड पोलीस स्टेशनच्या हवाली केलाय. सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. उजनी धरणातून आजपासून सोलापूरकरांसाठी भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगर परिषद आणि भीमा नदी काठच्या ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचा योजनांसाठी हे आवर्तन आजपासून सोडण्यात आलंय. आज सकाळी 9 वाजल्यापासूनच 1600 क्युसेक इतका विसर्ग उजनी भीमा नदी पात्रात सोडण्यात आलाय. हळूहळू त्यामध्ये वाढ करून तो 6000 क्युसेक इतका केला जाणार आहे. आणि या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.